तर असा काहीसा मेन्यू आहे. वरण, भात, मटकीची भाजी आणि पोळी. चिनूला पण तेच आहे ॲज युजल. वरणामध्ये आम्ही मिरची नाही टाकत सध्या, फक्त फोडणी देतोय म्हणजे चिनू पण खाऊ शकेल. आणि आमची चिनू बघा काय करते. तर प्लीज सगळ्यांनी या जेवायला, माझ्या नवऱ्याच्या हातचं जेवायला. तर हॅलो नमस्कार, तुमच्या सगळ्यांचं माझ्या चॅनलमध्ये परत एकदा खूप खूप स्वागत आहे. तर अनायधान्याने पण म्हणा की आम्ही परत एकदा पिंपरीत आलेलो आहोत. पण आता आमच्या दोघींच्या शॉपिंगसाठी नाही, तर ह्यांच्या दोघांच्या शॉपिंगसाठी आलेलो आहे. तर कारण किरण भाऊंना पण एंगेजमेंटचा आउटफिट घ्यायचा आणि दिवाळीची शॉपिंग करायची, म्हणून बराच उशीर झाला आहे आम्हाला. चांगले 7 वाजलेत आता. 7 वाजत आलेले, 6:45 वगैरे. तर भरपूर गर्दी असेल, पण ठीक आहे, पटापट शॉपिंग करूयात. आणि आज आम्ही काय पण करतो तुमच्यासोबत शेअर करते. सो स्टे ट्यून. लहान मुलींसाठी घागरे बघा, एकदम मस्त आहे. आम्ही आलो कोणत्या शॉपिंगसाठी होतो, म्हणजे ह्यांच्या शॉपिंगसाठी. आणि आम्ही बांगड्या वगैरे घेत बसलो. तर किरण भाऊ बघा वैतागलेत फार आमच्या मागे. पण असं झालंय, आमचं बांगड्या वगैरे घेऊन फक्त आजूबाजूची बाकी आहे. आमचं कधी होत नसतं बाय द वे, शॉपिंग बाकीच असते. शॉपिंग झालं काही सुधरतच नाही. हे घेऊ का ते घेऊ, हे घेऊ का ते घेऊ, असंच होतं. तुमचं पण असंच होतं का? मला नक्की कमेंट सेक्शन मध्ये सांगा. तर यांचा ड्रेस झालाय फायनली. यांचा कुर्ता झालाय. आता किरण भाऊ कुर्ता झालाय घेऊन, फक्त किरण भाऊंचा बाकी. आणि तुम्ही मागे बघू शकता की ते चेंज ते ट्राय करतात. आणि आता झालेलं आहे आमचं, फक्त थोड्याशा छोट्या मोठ्या बारीक निरीक गोष्टी बाकी आहेत. तर त्या झाल्या की आता आपण निघूयात. बाय द वे 8 वाजलेत घड्याळात, बराच उशीर झालेला आहे आम्हालाही. तर एक माझ्या एकदम गोड दृश्य दाखवते. माझं चिनू आमचा फ्रेश मूड मध्ये आलाय ना चिनू. आणि आमचा कृष्णा बघा काय करतोय बाय द वे. सगळं जग एकीकडे आणि हा पोरगा एकीकडे. काय करतोय कृष्णा? बाय द वे हा आशूचा जो कुर्ता आहे ना, तो सेंट्रो मधून घेतला आम्ही. रिलायन्स सेंट्रो मध्ये गेला होता आणि तो खूप भारी दिसतो. आशू दाखव कुर्ता. हे बघा, एक नंबर निघाला क्वालिटी आणि पॅटर्न पण खूप छान आहे ना आशू. चलो, अथक प्रयत्नानंतर फायनली किरण भाऊंनी एक ब्लॅक जीन्स आणि एक शर्ट घेतलाय. आणि त्यांनी आज काय घातलंय बघा. ते नेहमी ब्लॅक जीन्स आणि वरती कलर वेगळा घेतात टी शर्ट किंवा शर्टचा. आणि आज पण त्यांनी तेच केलं, पण त्यांना पॅन्ट झाली नाही. सो चला, आता अजून पण गर्दी आहे, मगाशी तर गर्दीच नव्हती. चिनू आता आमची फार त्रासली आहे. सो चलो घुमी घर पे. आम्हाला आहे ना थाळी बघून असं वाटतं की चिकन खूप छान असणार आहे. सो आणि कृष्णाने आणि ह्यांनी पनीर मागवलंय, कारण हे नॉनव्हेज खात नाहीत, हे नॉनव्हेज नाही खात म्हणून. आणि आम्ही चिकन मागवलंय. थँक्यू भाऊ. रविवार, दिस इज द नेक्स्ट डे. आज आम्ही घराची खूप डीप क्लिनिंग केली, म्हणून आम्हाला आज बाहेरच काहीतरी खायला जायचं होतं. तर आम्ही वेगो रिपेअर केली होती कालच. नाही सॉरी, रिपेअर नाही, ती चांगलीच होती. मग छान आम्ही तिच्याने निघालो, मिसळ वगैरे खाऊन येऊ म्हटलं काहीतरी. तर ती पडली आता बंद. बघू शकता तुम्ही, मला कसं ढकलत घेऊन जा. आता बऱ्यापैकी आमची खरेदी करून झालेली आहे. तर थोडंसंच काय घ्यायचं बाकी आमचं. चिनूसाठी पण क्लिप्स घेतल्या, कारण आता ह्या क्लिप्स लावून मी फार बोर झालेली म्हणून. मग आणि मला पण एक लिपस्टिक घेतली नवीन. ही नाही आहे जी मी लावली, ती दुसरी आहे. तर मी तिचा शेड पण दाखवेल. तर आता आमची ऑलमोस्ट शॉपिंग डन झालेली आहे. हे बघा, हे सागर तळेचं आहे, इथे आहे, सगळं आहे बाय द वे. हे बघा, जे काय म्हणतात आपलं सात्विक मिसळ आहे ना, ही बघा, ही सात्विक मिसळ आहे ना, त्याच्या एकदमच एक्झॅक्ट शेजारी आहे. सगळे इथे छान आहे आणि डिस्काउंटेड रेटमध्ये देतात ते बऱ्यापैकी, म्हणजे तुम्ही केला तर देतात. आणि त्याच्यानंतर आता ना सगळं सामान घेऊन झालेलं आहे. आम्ही गायत्री भेळला आलेलो आहे, इथे मागे बघू शकतात. जे सांगलीमध्ये राहत असतील त्यांना माहिती असेल, गायत्री भेळ ऑलराऊंडर डिनरसाठी भरपूर गर्दी असते. तर थोडंसं असं काहीतरी चटरपटर खायचं आम्हाला, म्हणजे सँडविच वगैरे खाणार आहे बायकाने मी. आणि हे काहीतरी खायचं सूप वगैरे. चिनू बघा, काय ऑर्डर करायचं बेबी तुला? माऊ काय ऑर्डर करायचं बाबा? डायरेक्ट त्याच्यावर बसले ते. काय सांग
सांगू हिला. आता सगळं सामान घेऊन झाले, सगळ्यांचे गिफ्ट पण इथे घेऊन झालेले. फक्त माझे जे कपडे म्हणजे माझे 1-2 कपडे ते फिटिंग वगैरे करायचे, तर ते बघू आम्ही आता. बघू गावाला जायचं 1-2 दिवस आधी. आम्ही आता मंचाव सूप ऑर्डर केलं इथे, तर टेस्ट बघू कशी आहे. सँडविच मागवले, सॉरी सँडविच मागवले विदाउट चीज. नाही ना दादा, हा बलून घेतोय आम्ही चिनूसाठी, आणि हा सुद्धा लिटरली 120 रुपयाचा आहे, पण मग आम्हाला त्याने 80 रुपयात दिलेला आहे. कारण बघू हा तुमच्या वॉलेटमध्ये आहे ना 100 रुपये. चिनूच्या हातात द्या आधी. चिनू त्यांच्याकडे गुगल पे नाही. दादा गुगल पे ठेवत जा ना दादा. गुगल पे नाही, असं नाही करायचं. आता सगळेजण ऑनलाईनच हे करायचं. चिनू हातात घे बाबू. या दादांकडे तुम्ही घेऊ शकता, तिथे काहीतरी भेटच्याच बाहेर असतात, आणि ते यांच्याकडे स्पायडरमॅन वगैरे सगळं सगळं आहे. दादा आप डिस्काउंट दोगे की नाही दोगे? दोगे. चिनूला आवडला आवडला आवडला. चिनू चिनू. ओके, तर आता आम्ही घरी आलेलो आहे आणि सगळं ऑलमोस्ट घेऊन झालंय. फक्त माझे ना जे कपडे वगैरे फिटिंग करायचे आहेत ना, तर तेवढं बाकी आहे, आणि आता बॅग फायनली भरायच्या बाकी. बस तेवढंच. जास्त सामान मला ह्या वेळेस मी ट्राय करणार की बिलकुल घेऊन जायला नको, कारण नंतर इतका वैताग येतो ना सामान आणायचा, आणि तिकडे नेताना ऑलरेडी बॅग्स घेऊनच जातात त्या खूप जास्त, आणि कुठे कुठे काय काय सामान ठेवा. ही इनसाइडची लिपस्टिक आहे, स्टे बेसिक, खूप छान मस्त न्यूड कलर आहे, थोडासा डार्क मध्ये न्यूड आहे, पण खरंच खूप छान आहे आणि इतका जास्त स्टे करतो ना, म्हणून मी तो घेतलाय. तर आता आम्ही लाइटिंग वगैरे लावून घेतो. तर सगळ्यांना ऍडव्हान्स मध्ये हॅपी दिवाळी. आणि आता याच्यानंतर माझे सगळे क्लिनिंगचे ब्लॉग्स येतील, तर प्लीज माझे ब्लॉग्स एन्जॉय करा. चला भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.